नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. या लेखात नरक चतुर्दशी संदर्भातील कोकणातील परंपरा आणि कहाणी जाणून घेऊया. ही माहिती वाचल्यावर तुम्हालाही समजेल नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून ओळखला जातो. नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते. आता गावांचा विकास झाला आहे त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहिलेली नाहीत. मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा सारवण केले जाते. गाईगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही अस्मानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलांनी पूजा केली जाते. काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात. कोकणात कारीट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून बॅकवोट गोविंदा बॅकवोटचा 3 वेळा पुकारा केला जातो. हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा फक्त राक्षस नाही तर कधीही नष्ट न होणारी अघोरी, दृष्ट विचारिक शक्ती. अर्थात कोकणात हा दिवस चावदीस म्हणून साजरा करतात. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारिटाचा का वापर करण्यात आला, यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकविताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारीट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे. कारिटाचा गंध नाकापर्यंत पोहोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करणाऱ्यांची कल्पकता तरी बघा. नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दृष्ट आहे. तसेच कारीट हे एक असे फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारीट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारीट ठेवायचे. जसेच्या तसे राहणार. लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारीट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना, नखांना कोर होते, तर त्यावेळी बोटाला कारीट लावले जाते. यामुळे कोर बरी होऊन जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पूर्वी कारीट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात. नरक चतुर्दशीची कहाणी सांगितली जाते. यानुसार असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतिसपूर, नेपाळचा दक्षिण प्रांत, येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या 16 सहस मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदरनिर्वाहाचीही सोय केली. या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णांकडे एक वर मागितला की, या तिथीला पहाटे जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळविली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आत्ताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासुर थैमान घालीत आहेत. याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते, मात्र आता आपल्यालाच श्रीकृष्ण बनून वाईट प्रथांचा नायनाट करायचा आहे.
इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरुवात आपल्या घरापासून केली तर? यंदाच्या नरक चतुर्दशीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल.